परंतु मला काल एका पक्षाचं पत्रक दाखवलं. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की शिरशिंगे धरण आम्ही चालू करू आणि त्याच्यामधून सावंतवाडीला पाणी आणू. शिरशिंगे धरणासाठी मी 650 कोटी रुपये मंजूर करून घेतले. तर मी तर म्हणू शकलो असतो शिरशिंगेच्या धरणातून पाणी आहे. शिरशिंगेच्या धरणातून सावंतवाडीला पाणी येऊ शकत नाही, एवढी मोठी पाईपलाईन टाकायला लागेल. सावंतवाडीची पाईपलाईन केसरीवरून येते. केसरीच्यावर घारपी नावाचं गाव आहे, तिथं आता मोठ्या धरणाचं काम चालू आहे. त्याच्यामधून केसरीला पाणी आलं तर ते थेट सावंतवाडीपर्यंत येऊ शकतं. हे आपण सर्वसाधारणपणे समजून घेतलं पाहिजे. माझगावला धरणाचं काम चालू आहे. आज माझगावचं पाणी हे तेरेखोल नदीमधून माझगावला पंपिंगद्वारे पुरवलं जातं. उद्याच्या काळामध्ये माझगावला एवढं पाणी येणार त्या धरणामुळे की माझगावला पुरवून ते सावंतवाडीच्या काही भागाला स्वतः माझगाव ग्रामपंचायत देऊ शकेल, अशी परिस्थिती पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे. शेवटी आपल्याला माहिती पाहिजे की कुठून काय करायचं, त्याची नेमकी